श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी 16 तारखेला म्हणजे शुक्रवारी पुत्रदा एकादशी येत आहे आणि या दिवशी सेवा काय करायची आहेत किंवा उपाय काय करायचे आहेत, पूजा कशी करायची आहे, ही सर्वच माहिती एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येणारी एकादशी आहे आणि ती खूप दुर्मिळ आणि खूप चांगली आहे। म्हणजे दुर्मिळ म्हणण्यापेक्षा एक चांगला योग या दिवशी मानला जातो आणि चांगली कामे या दिवशी केली जातात। मुख्यत्वे करून या दिवशी संतान प्राप्ती ज्यांना होत नाही त्यांनी सेवा केली, मुलगा हवा आहे किंवा संतान प्राप्ती हवी आहे अशा जोडप्यांसाठी हा दिवस जास्त महत्त्वाचा ठरला जातो। तसेच आपल्या मुला मुलींसाठी उपाय देखील या दिवशी केले जातात। तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की उपाय काय करायचा आहे। मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला या दिवशी तुरटी असते ना, त्याने नजर मुलांची लवकर उतरते। पुत्रदा एकादशी दिवशी मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा तुरटी उतरवून तुम्हाला ती पाण्याखाली टाकायची आहे किंवा गॅसवर जाळायची आहे। पाण्याखाली टाकली तरी चालेल किंवा गॅसवर जाळली तरी चालेल। मुलांच्या डोक्यावरून ती उतरवून मुलांची सगळी इडापिडा जाऊ दे असं म्हणून मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला तुरटी उतरवून टाकायची आहे। तुरटी ही नकारात्मकता खेचून घेते, काहीही दोष असतील तर खेचून घेते आणि माणसाला एकदम फ्रेश बनवते। पाण्यामध्ये जरी आंघोळीच्या दिवशी घातलीत तुरटीची पावडर करून तरीही मिक्सरला बारीक करायची आणि पाण्यामध्ये घालायची आणि आंघोळीला त्या दिवशी द्यायचं। आता पुत्रदा एकादशीचा उपाय काय करायचा आहे तर पुत्रदा एकादशीला तुम्हाला उपाय सांगते की तुम्हाला एक दिवा शंकराच्या मंदिरामध्ये लावून यायचा आहे, दिवा लावून यायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला बेलपत्र जोडीने जाऊन बेलपत्र व्हायचे आहेत। 5 बेलपत्र व्हायचे आहेत। 2 बेलपत्र तुम्हाला त्यातले घ्यायचे आहेत आणि वाहिलेले, कुणीही वाहिलेले किंवा तुम्ही वाहिलेले मंदिराच्या चौकटीवर एक दिवा लावायचा आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा। त्याचप्रमाणे अभिषेक करायचा आहे पिंडीवर पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने। पाणी हे घरातूनच न्यायचे आहे आणि 5 बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहेत। 5तली 2 घ्यायची आहेत, मंदिराच्या दारात उभं राहूनच ती चावून खायची आहेत। यामुळे आणि मंदिरातला काहीतरी प्रसाद घरी आणून ते फळ जे काही असेल, केळ असेल, सफरचंद असेल, राजगिराचा लाडू असेल, जे काही असेल ते दोघात निम्म निम्म खायचं आहे आणि पती पत्नी दोघांनीही या दिवशी उपवास करायचा आहे। पती पत्नींनी मिळून तुम्हाला आता हा उपाय सांगितला, आता सेवा सांगते। पती पत्नींनी मिळून या दिवशी कृष्णाची पूजा करायची आहे। या दिवशीपासून सलग 40 दिवस तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी पती पत्नीने बसून कृष्णाला पाणी आणि पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला कृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य ओळीने 40 दिवस दाखवायचा आहे आणि ओळीने 40 दिवस तुम्हाला संतान गोपाल स्तोत्राचे पठण करायचे आहे। पहिल्या दिवशी दोघांनी करा, दुसऱ्या दिवशीपासून फक्त पत्नीने केले तरी चालेल। तुम्हाला जोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाहीये, जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल्स आहेत तरीही प्रेग्नन्सी राहत नाहीये, त्यांना संतान गोपाल स्तोत्र आणि बाळकृष्णाला खडी साखर आणि लोणी थोडंसं त्याच्या ओठाला लावायचं आहे आपल्याला। हा उपाय केल्याने ओळीने 40 दिवस हा उपाय करायचा आणि त्यानंतर कधीही मग तुम्हाला वेळ होईल तेव्हा रोज संतान गोपाल स्तोत्र वाचायचं आहे। तुम्हाला अगदी 6 महिन्यात 100% याचा फरक जाणवेल की 100% ज्यांना संतान नाहीये त्यांना संतान होईल, ज्यांना मुलगा नाहीये त्यांना मुलगा होईल, ज्यांना मुलगी हवी आहे त्यांना मुलगी होईल आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे म्हणतात ना घराचं गोकुळ होतं आणि घरामध्ये शांतता नांदते आणि घरामध्ये सगळं काही मंगल होतं। आता ज्यांना अपत्य आहे, सगळं आहे, मात्र सेवा करायच्या, ताई काय सेवा करू, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, या लोकांनी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे या दिवशी। त्याचप्रमाणे श्री सुक्ताचे पठण करायचे आहे। विष्णू सहस्त्रनाम एकदा, श्री सुक्त एकदा, व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे। ही मोठी सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे। घरात बाळकृष्णाला तुम्हाला तुळस व्हायची आहे, बाळकृष्णाची पूजा करायची आहे, बाळकृष्णाला रंगीत कपडे घालायचे आहेत आणि खूप छान सजवून बाळकृष्णाची तुम्हाला सेवा, अगदी उच्च कोटीची सेवा करायची आहे। जितकी करता येईल तितकी तुम्हाला सेवा करायची आहे आणि
छान असा नैवेद्य तुम्हाला लोण्याचा आणि खडीसाखरेचा दाखवायचा आहे, किंवा मग पिवळी मिठाई, पिवळं केळ असा नैवेद्य दाखवायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन सुद्धा, विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन, कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रसाद वाटप करा, अन्नदान करा. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते. एकादशी दिवशी खिचडी करा 1 किलोभर घरामध्ये, ती वाटप करा, किंवा राजगिऱ्याचे लाडू, केळ अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी अन्नदानाचे खूप महत्त्व आहे. बाळकृष्णाची मूर्ती ज्यांच्या घरी नसेल, पुत्रदा एकादशी दिवशी बाळकृष्णाची मूर्ती अवश्य स्थापन करा. आपल्याकडून हवी असेल तरी त्या दिवशी बुकिंग जरी केलं बाळकृष्णाच्या मूर्तीचं तरीही चालेल. आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला मिळून जाईल. छोटी हवी, मोठी हवी, फक्त साईज सांगा. एकदम मोठा एवढा सुद्धा मिळतो, छोटा मिळतो, अगदी लहान मिळतो. ज्यांच्याकडे नसेल त्यांना मी नक्की देईन, अगदी व्यवस्थित पूजा वगैरे त्याची करून तुम्हाला देईन. नसेल ज्यांच्याकडे त्या दिवशी त्यांनी बुकिंग करा, म्हणजे चांगल्या दिवशी तुम्ही काहीतरी वस्तू घेतल्यासारखं देवघरासाठी तुम्हाला होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला बांबुलेस अगरबत्ती, केमिकल विरहित अगरबत्त्या, केमिकल विरहित धूप, पंचगव्य शेणाचे दिवे, पंचगव्य अयोध्या लोबांचे हे काय म्हणतात, लोबांचे धूप, अयोध्या तुपाचे दिवे, श्री स्वामी समर्थ तुपाचे दिवे, हे सगळं काही साहित्य आपल्याकडे मिळेल. श्रीयंत्र, पारद शिवलिंग, महामृत्युंजय यंत्र म्हणजे रुद्रयंत्र, हे सगळ्या गोष्टी, वास्तुयंत्र, अनेक गोष्टी आपल्याकडे मिळतात. तुम्हाला हव्या असतील तर नक्की खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुत्रदा एकादशीला सांगितलेल्या सेवा करायला विसरू नका. त्याचप्रमाणे या दिवशी दरवाजा स्वच्छ करा, रांगोळी काढा, उंबरा स्वच्छ करा, उंबऱ्याला हळदीचे लेपन करा. असे नेहमी आपण ज्या सेवा करतो त्या सेवा करा. आणि मुख्य म्हणजे अन्नदान करायला या दिवशी विसरू नका. एकादशीला कोणत्याही मंदिरापाशी जाऊन खिचडी वाटप तुम्ही करा. असे छोटे डबे मिळतात बघा, हे बघा, आता हा माझ्याकडे आहे. असे छोटे डबे मिळतात. अशा डब्यांमध्ये खिचडी पॅक करायची, 1 किलो खिचडी करून आणि ती वाटप करायची, किंवा सरळ 2-4 डझन केळं घ्यायची आणि ती वाटप करायची. खूप छान योग येतो. आणि संतान गोपाल स्तोत्राचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळेल. ते संतान गोपाल स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे, ज्यांना अपत्य नाही त्यांच्यासाठी. आणि पुत्रदा एकादशी पासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचा त्या दिवशी नेमकी पिरियड आहे, तुम्हाला नेमकी सुतक आहे, मोबाईलमध्ये काढा आणि वाचा. मोबाईलमध्ये काढून वाचायला काही होत नाही. सेवा कुठली करू नका वाटलं तर, पिरियड आहे ना तुम्हाला, पण त्या दिवशीपासून संतान गोपाल स्तोत्र पठणाला तुम्ही सुरुवात करा. आणि मग मला सांगा की रिझल्ट काय येतो ते. पुढच्या वर्षी तुम्ही मला न्यूज द्याल की ताई मला बाळ झालं आहे, किंवा मला मुलगी झाली आहे, मला मुलगा झाला आहे, असं नक्की मी तुम्हाला सांगते. कारण सेवेमध्ये तेवढा हे असतं, म्हणजे सेवेवर तुम्ही विश्वास ठेवलात, उपायांवर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचं काम हे नक्कीच होणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. हीच विनंती महाराजांचरणी करते की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं पुण्य लाभू दे, प्रत्येक स्त्रीला आईचं वरदान लाभू दे, आणि प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख लाभू दे. भले एकच मुलगा किंवा एकच मुलगी असू दे, मात्र ते संतान सुखाचं जे सुख असतं ते प्रत्येक स्त्रीला मिळावं असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि अनेक दवाखाने करूनही काही जोडपी थकलेली असतात, त्यांच्यासाठी कधीतरी देव म्हणजे चमत्कार हा करतोच. आणि असे उपाय किंवा सेवा करून खरंच जर अशा घटना घडल्या तर मला खूप आनंद होतो आणि खूप बरं वाटतं की आपण सांगितलेल्या सेवेमुळे कुणाचं तरी चांगलं झालं. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.